प्रवेश गीत क्रमांक 11, हिम नंबर 11. तुझी स्तुती करू आम्ही. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुमच्या अंतर्यामी. प्रिय बंधू भगिनींनो, थोडा वेळ आपण शांत राहूया, आपल्या पापांची आठवण करूया. कळत नकळत आपल्या हातून घडलेल्या पापांची आठवण करून क्षमा मागून या पवित्र मिसासाठी तयार होऊया. सर्व शक्तिमान परमेश्वरासह आणि तुम्हा बंधू भगिनीसह मी कबूल करतो की कल्पनांनी शब्दांनी वाहिकळीने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. नित्य तुम्हारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. गीत क्रमांक 19, हिम नंबर 19. आपण प्रार्थना करूया. आपल्या विनंत्या, आपल्या गरजा प्रभूचरणी आपण ठेवूया. हे प्रभू सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या लोकांना अखंड शारीरिक
व मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे. कुमारी मरियेच्या गौरवमय प्रार्थनेचे सहाय्य आम्हाला मिळू दे. या जीवनातील दुःखातून आम्हाला मार्ग दाखव आणि सार्वकालिक जीवनाचे सुख दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळी जिवंत राहणारा आणि राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ओलाचे थेल्सनिकारास पत्र ह्यातून घेतलेले आजचे वाचन. बंधूंनो, काल आणि समय याविषयी तुम्हाला काही लिहिण्याची गरज नाही, कारण तुम्हाला स्वतःला पक्के माहीत आहे की जसा रात्री चोर येतो तसा प्रभूचा दिवस येतो. शांती आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना चालू होतात त्याचप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होत असतो आणि ते निभावणारच नाही. बंधुजन हो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हाला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही, कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा आणि दिवसाची प्रजा आहात. आपण रात्रीचे आणि अंधाराचे नाही, म्हणून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे आणि सावध राहावे. कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपणासाठी मरण पावला, म्हणून आपले जागे असलेलो आणि झोप घेतले असलेलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत असावे. म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा आणि एकमेकांची उन्नती करा. असे तुम्ही करतच आहात. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. गीत क्रमांक 33, हिम नंबर 33. वर्तमानासाठी उभे रहा. गीत क्रमांक 48, हिम नंबर 48. देवाची स्तुती करा.
प्रभू तुम्हा बरोबर असू. आणि तुमच्या अंतर्यामी. लोकलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू गालिलातील कफरनहूम गावी खाली गेला. तो शब्बात दिवशी त्यांना शिक्षण देत असे. त्याच्या शिक्षणावरून ते थक्क झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते. तेव्हा अशुद्ध भूताच्या आत्म्याने पछाडलेला कोणी एक माणूस सभास्थानात होता. तो मोठ्याने ओरडून म्हणाला, अरे येशू नाझरेतकर, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करण्यासाठी आला आहेस का? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र पुरुष तो. तेव्हा येशू त्याला धमकावून म्हणाला, गप्प रहा आणि ह्याच्यातून निघ. मग भूत त्या मनुष्याला त्यांच्यामध्ये खाली पाडून काही उपद्रव न करता त्याच्यातून निघाले. तेव्हा सर्वजण विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, काय हे बोलणे? या अधिकाराने आणि सामर्थ्याने अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो आणि ते निघून जातात. नंतर त्याच्याविषयीची ख्याती चहूकडील प्रदेशात पसरत गेली. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. ज्ञानी खा देह माझा, छिन्न विछिन्न तुमच्यासाठी. ज्ञानी प्या रक्त माझे, घळघळ वाहे तुमच्यासाठी. होय माझ्या प्रिय भाविकांनो, या शब्दात प्रभू येशू ख्रिस्ताने पवित्र मिसा बलिदानाची स्थापना केली आणि म्हटले की हे माझ्या आठवणीसाठी करा. डू दिस इन माय मेमरी. फक्त एकच गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला त्याच्या आठवणीसाठी करावयास सांगतो, ती म्हणजे हे त्याचे शेवटचं प्रीतिभोजन, पवित्र मिसा बली. कारण मिसा बलिदानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जिवंत भाकर होऊन आपली आध्यात्मिक भूक आणि तहान भागवत असतो. म्हणजेच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मिसा बली आपल्याला दैविक जीवन बहाल करत असतो. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त योहानकृत शुभवर्तमानामध्ये 6वा अध्याय 51वी ओळ म्हणतो, जी स्वर्गातून उतरते, जगताला जीवन देते, तीच जीवनाची भाकर, तीच स्वर्गीय भाकर मी. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जर्मन तत्वज्ञानी लुडविग फ्युरेबाग म्हणतात, मॅन इज व्हॉट ही ईट्स. जे आपण खातो ते आपल्याला घडवत असते, बनवत असते. फक्त शारीरिकदृष्ट्या नव्हे तर आध्यात्मिकदृष्ट्या देखील हे खरं आहे. मिसा बलिदानामध्ये आपण ख्रिस्त शरीर सेवन करत असतो, ख्रिस्ताला सेवन करीत असतो, स्वीकारत असतो. आणि जेव्हा आपण ख्रिस्त शरीर स्वीकारतो, आपण ख्रिस्तमय होत असतो. म्हणजेच ख्रिस्ताची मूल्य, त्याची तत्वे, त्याचं शिकवण, त्याचे सद्गुण आपल्यामध्ये येत असतात. आपल्या जीवनात ते पाहण्यास हा पवित्र मिसा बलिदान आपल्याला सशक्त करत असतो, प्रेरणा देत असतो. प्रिय बंधू भगिनींनो, आज नोवेनाचा 4था दिवस. मग मिसा बलिदानाबद्दल का बोलायचं? या 4थ्या दिवशी मिसा बलिदानावर आधारलेलं किंवा उभारलेलं कुटुंब हा विषय आपल्या मननचिंतनासाठी आपण घेतलेला आहे. कोणतीही इमारत
मजबूत आहे की नाही हे त्या इमारतीच्या पायावर अवलंबून असतं. इफ द फाउंडेशन इज स्ट्रॉंग, द बिल्डिंग इज स्ट्रॉंग. इफ द फाउंडेशन इज वीक, द बिल्डिंग इज वीक. जर पाया मजबूत असेल तर ती इमारत देखील मजबूत असते. जर पाया कमकुवत असेल, ठिसूळ असेल, तर ती इमारत देखील कमकुवत असते. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त एक दाखला देतो मत्तेच्या 7व्या अध्यायामध्ये 24 ते 27 मध्ये. आणि या दाखल्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा 2 घरांचा उल्लेख करतो. एक घर जे खडकावर बांधलेलं आहे, म्हणजे त्याचा पाया भक्कम आहे, मजबूत आहे. दुसरं घर जे वाळूवर बांधलेलं आहे, म्हणजे त्या घराचा पाया कमकुवत आहे, ठिसूळ आहे. प्रिय बंधू भगिनींनो, जे घर मजबूत आहे तेच घर वारा, पाऊस, वादळ अशा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा सामना करू शकते. ते ठामपणे उभे राहू शकते. परंतु ज्या घराचा पाया ठिसूळ आहे, कमकुवत आहे, जे घर वाळूवर बांधलेलं आहे, ते घर मात्र या नैसर्गिक आपत्तीचा सामना करू शकत नाही. ते कोसळून पडेल. म्हणून घराचा पाया मजबूत असणे, भक्कम असणे गरजेचं आहे. त्याच प्रकारे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कुटुंबाला देखील पाया आहे. काही कुटुंब पैशाच्या, धनदौलतीच्या सामर्थ्यावर उभारलेली असतात, संपत्तीच्या, श्रीमंतीच्या बळावर उभारलेली असतात. काही कुटुंब सुखासमाधानाच्या, प्रतिष्ठेच्या बळावर, जोरावर उभारलेली असतात. काही कुटुंब शिक्षणाच्या जोरावर उभारलेली असतात. तुम्ही म्हणाल कसं? जेव्हा आपण सोयरी करायला जातो तेव्हा आपण विचारतो, मुलगा शिकलेला आहे की नाही, त्याला नोकरी आहे की नाही, पगार किती आहे, किती कमावतो, शेतीबाटी आहे की नाही, स्वतःचा फ्लॅट आहे की नाही, असे प्रश्न आपण विचारत असतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परंतु ख्रिस्ती कुटुंबाचा खरा पाया पवित्र मिसा बलिदान आहे. आणि म्हणूनच लग्न संस्कार किंवा विवाह संस्कार ज्याला आपण म्हणतो, हा पवित्र मिसा बलिदानामध्ये साजरा करण्यात येतो. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, माझं कुटुंब, आपलं कुटुंब मिसा बलिदानाच्या पायावर उभारलेलं आहे की जगाच्या तत्वावर, जगाच्या मूल्यावर उभारलेलं आहे, हा प्रश्न आपण स्वतःला विचारणं फार गरजेचं आहे. मग माझं कुटुंब मिसा बलिदानावर स्थापलेलं आहे, माझ्या कुटुंबाचा पाया पवित्र मिसा बलिदान आहे, हे कसं पाहायचं? ती पाहण्यासाठी मिसा बलिदानाच्या काही घटकावर, काही भागावर आपण मनन चिंतन करूया. पहिला भाग, दया याचना. मिसा बलिदानाच्या अगदी सुरुवातीलाच आपण केलेल्या अपराधांबद्दल आपण परमेश्वराची आणि आपल्या बंधू भगिनीची क्षमा मागत असतो. म्हणजे क्षमा याचना मिसा बलिदानाचा पाया आहे. क्षमा मिसा बलिदानाचा पाया आहे. आणि क्षमा माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे ख्रिस्ती धर्माचं एक वैशिष्ट्य आहे. आणि खुद्द प्रभू येशू ख्रिस्त हा त्या क्षमेचा आदर्श आहे. त्या क्रुसावर टांगला असताना, त्या वेदनेमध्ये, त्या क्लेशदायक वेदनेमध्ये ज्याने त्याला खुर्सावर टांगलेलं होतं, त्या लोकांना तो क्षमा करतो आणि म्हणतो की हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना समजत नाही. माझं कुटुंब किंवा माझ्या कुटुंबामध्ये क्षमेला वाव आहे का? क्षमेला संधी आहे का? मी क्षमा करण्यास आणि क्षमा मागण्यास तयार असतो का? हा प्रश्न आपण विचारणे गरजेचं आहे. दुसरा माझ्या प्रिय बंधूंनो, मिसा बलिदानाचा भाग आहे तो प्रभू शब्दविधी. आपण प्रभू शब्दविधी ऐकलेला आहे. आपण सुंदर असं गीत गातो, वचन तेरा है प्रभु, जीवन की ज्योति है, वचन तेरा है गुरु, अनंत जीवन है. खरोखरच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवाचा शब्द हा प्रकाश आहे. आणि जेव्हा आपण प्रभू शब्द वाचत असतो तेव्हा तो प्रभू शब्द आपल्या जीवनातील असत्य, अप्रामाणिकपणा, राग, द्वेष,
हेवा अशा प्रकारचा पापरूपी अंधकार आपल्याला दाखवत असतो. बाबा तू इथे चुकत आहे, इथे चुकीच्या मार्गावर जात आहेस. आणि तो अंधकार दूर करून आपल्याला जीवनाच्या मार्गाकडे प्रभू शब्द नेत असतो. प्रश्न असा, कौटुंबिकरित्या मी प्रभू शब्दविधी वाचतो का? प्रभू शब्दाला माझ्या जीवनामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये कुठलं प्राधान्य आहे? सर्वप्रथम आमच्या कुटुंबामधील पवित्र पुस्तक आहे का? त्याला जागा आपण कुठे दिलेली आहे? ते कॉमन आहे का? सार्वजनिक पवित्र पुस्तक सर्वांना एक, परंतु मोबाईल सर्वांकडे एक आहे, प्रत्येकाकडे एक एक आहे. पवित्र पुस्तक एकच आहे आणि त्याला कोण हात लावतो आपल्याला माहीत नाही. माझ्या कुटुंबामध्ये मी प्रभू शब्द विधी वाचतो का? फक्त वाचून गरजेचं नाही, वाचून ते माझ्या जीवनामध्ये मी उतरवतो का? प्रभू शब्दाला मी काय महत्त्व देतो? प्रिय बंधू भगिनींनो, मिसा बलिदानाचा तिसरा भाग म्हणजे अर्पणविधी. अर्पणविधीमध्ये भाकर आणि द्राक्षरस आपण वेदीवर परमेश्वराला अर्पण करत असतो. त्याचप्रकारे गरीब व गरजवंतू लोकांसाठी आणलेली दाने देखील आपण अर्पण करत असतो आणि ती दाने देखील स्वीकारली जातात. म्हणजे मिसा बली आपल्याला दानशूर होण्यास शिकवत असतो. संत पौल करिंथीकरास लिहिलेल्या पत्रात, दुसऱ्या पत्रात 9व्या अध्यायामध्ये 7व्या ओळीत सांगत आहे, गॉड लव्ज अ चीअरफुल गिव्हर. जो हसतमुखाने देतो, परमेश्वर त्यावर प्रेम करतो, परमेश्वराला तो आवडतो. त्याचप्रकारे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा अर्पण विधी आपणास गोरगरिबांमध्ये, या गोरगरीब लोकांमध्ये ख्रिस्त ओळखून त्या ख्रिस्ताची सेवा करण्यास बोलावत असतो. करशील जे गरिबांसाठी, होईल ते माझ्यासाठी. माझं कुटुंब किंवा माझ्या कुटुंबामध्ये हा दानशूरपणाचा, सेवेचा सद्गुण आहे का? हा प्रश्न आपण विचारणे गरजेचं आहे. मिसा बली माझ्या प्रिय बंधू भगिनींचा चौथा महत्त्वाचा भाग म्हणजे प्रार्थना. पवित्र मिसा बली ही एक सर्वात मोठी अशी प्रार्थना आहे आणि या प्रार्थनेमध्ये, या मिसा बलीमध्ये अनेक अशा प्रार्थनेचा समावेश केलेला आहे. आमच्या स्वर्गातील बापाची प्रार्थना, शांततेची प्रार्थना. जे कुटुंब एकत्र प्रार्थना करते ते कुटुंब एकत्र राहते. या मिसा बलिदानासाठी मी, माझं कुटुंब एकत्रपणे कौटुंबिकरित्या मी मिसा बलिदानामध्ये सहभाग घेतो का? घरी कौटुंबिक रोजरी, कौटुंबिक प्रार्थना मी करतो का? कुटुंबामध्ये या प्रार्थनेला किती महत्त्व आहे, किती प्राधान्य आहे, हा प्रश्न आपण विचारायचा आहे. आणि पवित्र मिसा बलिदानाचा शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे ख्रिस्त प्रसाद विधी, जेथे प्रभू येशू ख्रिस्त भाकर बनत असतो. प्रभू येशू ख्रिस्त भाकर बनत असतो. ते एक नम्रतेचं आणि त्यागाचं, प्रेमाचं प्रतीक आहे. माझं कुटुंब, माझ्या कुटुंबामध्ये नम्रता, त्याग आणि प्रेम या सद्गुणावर, या पैलूवर माझं कुटुंब बांधलेलं आहे की नाही, हा प्रश्न देखील आपण विचारणं फार गरजेचं आहे. म्हणजे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा जर आपल्या कुटुंबामध्ये प्रार्थना, क्षमा, दानशूरपणा, त्याग, नम्रता ही मूल्य असतील, या मूल्यावर जर माझं कुटुंब बांधलेलं आहे, तर माझं कुटुंब पवित्र मिसा बलिदानाच्या पायावर उभारलेलं आहे. छोटीशी गोष्ट, सत्य गोष्ट सांगून माझ्या प्रवचनाची सांगता करू इच्छितो. पोलंडमधील मार्कोवा या गावात जोसेफ आणि विक्टोरिया उल्मा यांचं देवभिरू, पवित्र मिसा बलिदानाच्या पायावर उभारलेलं असे कुटुंब होतं. त्यांना 6 मुलं होती. सर्वात मोठी मुलगी ती 8 वर्षाची होती आणि सर्वात छोटं बाळ हे 18 महिन्याचं होतं आणि विक्टोरिया गरोदर होती. प्रिय बंधू भगिनींनो, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी या उल्मा कुटुंबाने 8 यहुदी लोकांना आपल्या कुटुंबामध्ये त्यांचा समावेश करून घेतलेला होता.
त्यांना आश्रय दिलेला होता. त्यावेळी नाझीचा रूल होता, कायदा होता, जे कोणी लोक यहुदी लोकांना आश्रय देतील, आपल्या घरामध्ये लपवतील, त्या सर्वांना, त्या माणसालाच नव्हे पण त्या संपूर्ण कुटुंबाला मरणदंडाची, मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येणार होती. हे माहीत असून सुद्धा ती रिस्क या कुटुंबाने उचललेली होती. प्रिय बंधुभगिनींनो, कोणीतरी या कुटुंबाची तक्रार फितुरी करून नाझी लोकांना करतो आणि 24 मार्च 1944 रोजी पहाटे जर्मन सैनिक त्या घरावर धाड टाकतात आणि सर्वप्रथम या 8 यहुदी लोकांना गोळ्या झाडून ठार मारतात. तदनंतर व्हिक्टोरिया आणि जोसेफ उल्मा या दोघांना मारतात आणि त्या लहान बालकांना देखील धडाधड गोळ्या झाडून मारून टाकतात. प्रिय बंधुभगिनींनो, त्यावेळी व्हिक्टोरिया ही 9 वर्षाची गरोदर स्त्री होती. कोणाचीच ती दया करत नाहीत. या उल्मा कुटुंबियाला 7 सप्टेंबर 2023 रोजी पवित्र ख्रिस्त सभेने धन्यवादित रक्तसाक्षी म्हणून घोषित केलं. याचं कारण हे कुटुंब पवित्र होतं. मिसा बलिदानाच्या पायावर त्यांचं कुटुंब ते उभारलेलं होतं. तिथे क्षमा, दया, प्रेम, शांती, दानशूरपणा हे पैलू ते कुटुंब जगत होतं. आपल्या कुटुंबात देखील आपण या तत्वावर, या मूल्यावर आपलं कुटुंब बांधून पवित्र मिसा बलिदानाच्या पायावर आपलं कुटुंब बांधण्याचा प्रयत्न करूया. आमेन. अर्पण गीत क्रमांक 59, हिम नंबर 59. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, तुझ्या लोकांकडून या प्रार्थनांचा व भेटींचा स्वीकार कर. तुझ्या पुत्राची माता धन्य कुमारी मरियम हिच्या मध्यस्थीद्वारे आमच्या प्रार्थना विनंत्या ऐकून घे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असू आणि तुमच्या अंतर्यामी तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे.
ते आमचे कर्तव्य आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करत असताना तिचे आभार गीत मोठ्या आनंदाने आम्ही प्रतिध्वनित करतो. कारण सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यांनी भरली आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीन दासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळली आणि तू तिला आमचा तारण करता तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची माता होण्यासाठी निवडलेस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगीत गातो. गीत क्रमांक 76, हिम नंबर 76. हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. चला करू फुल्या श्रद्धेचा आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि लिवो आमचे पोप, जॉन आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत
ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा साठव. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आपण धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येओ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकांना शांती वंदन. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोपरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोपरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोपरा आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरूपा. या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस ही माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. प्रसाद गीत, गीत क्रमांक 88, हिम नंबर 88, जीवन भाकर मी.
दुसरे प्रसाद गीत, गीत क्रमांक 117, हिम नंबर 117, 117, ये माझ्या ख्रिस्ता ये. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, कुमारी मरीच्या सन्मानार्थ आम्ही हे पवित्र साक्रामेंट आनंदाने साजरे करतो आणि तुझ्या दयेची याचना करतो. तिचा विश्वास व तिचे प्रेम तुझ्या तारण कार्यात अधिक विश्वासूपणे सहभागी होण्याकरिता आम्हाला स्मृतिदायी ठरो. ही प्रार्थना आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. पान क्रमांक 51, पेज 51. आज नोवेनाचा चौथा दिवस. ही प्रार्थना सर्वांनी एकत्र सावकाशपणे. हे पवित्र व प्रेमळ माते, तू प्रभू येशू ख्रिस्ताची माता म्हणून निवडली गेलीस, याबद्दल आम्ही आनंदाने तुझी स्तुती करतो. गाब्रिएल दूताच्या संदेशाचा आम्ही स्वीकार करतो. हे मरिये, तुला प्रणाम. तू कृपापूर्ण आहेस. तुझ्या गर्भधारणेच्या वेळी तुला परमेश्वराने सर्व कृपा सामर्थ्याचे वरदान दिले. त्यानंतर तू कृपेच्या दात्याला गर्भामध्ये सांभाळलेस. तुझी धन्यता अमर्याद आहे. आमच्यावर अशी दया कर की आम्ही तुझी स्तुती गाण्यास पात्र ठरावे. देव तुझ्या बरोबर आहे. तुझ्या नम्रतेमुळे देवाने तुला आमची माता म्हणून निवडले. तुझ्या निर्मल कौमार्यामुळे देवाचे पुत्र तुझ्या पुत्री देह धारण केला. हे करुणामयी माते, गर्भगृहातून ज्याप्रमाणे देवपुत्र तुझ्यामध्ये राहिला, त्याचप्रमाणे आम्ही पश्चातापी अंतःकरणाने देवाच्या सहवासात राहावे म्हणून आम्हासाठी प्रार्थना कर. तू स्त्रियांमध्ये धन्य आहेस. पहिल्या आई बापाच्या पापामुळे शापित झालेल्या स्त्रियांना तुझ्यामुळे आशीर्वाद प्राप्त झाले. तू सर्व मातांमध्ये पूजनीय आहेस. तू सर्व सुंदर स्त्रियांमध्ये अति सुंदर आहेस. सर्व पिढ्या तुला धन्य म्हणतील. आम्ही सुद्धा तुला धन्य म्हणतो. तू आशीर्वादित आहेस म्हणून आम्ही तुझ्याकडून आशीर्वादाची याचना करतो. आमेन. पान क्रमांक 56, पेज 56.
वेलिनकनी मातेचा नोविना ही सुद्धा प्रार्थना एकत्र सावकाशपणे. हे अति पवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या पूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळूनी दुःख निवारणी माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिले आहेस, तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहतो. जे मागतात त्यांना मिळेल व त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नोवेनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव, किंवा ज्या कृपा प्रसादाची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव. इथे आपल्या विनंत्या सांगायच्या आहेत. विशेष करून प्रार्थना करूया की एक जोडपं ज्याला 4 वर्षानंतर सुंदर असं बाळ झालेलं आहे, प्रीमॅच्युअर बाळ झालेलं आहे, ते इन्क्युबेटरमध्ये आहे, त्याच्या रिकव्हरीसाठी आपण प्रार्थना करूया. एकत्र. जेव्हा तुझ्या उदरात शब्द देह झाला, तेव्हा तुझे ज्या प्रेमानंदाने भरून गेले, त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पितो. एकत्रपणे म्हणूया. नमो कृपा. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, स्त्रियांमध्ये तू धन्य, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, स्त्रियांमध्ये तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य आहेस तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. एकत्र. गाब्रिएल देवदूताने तुला कृपा म्हणून अभिवादने, त्याच्या अभिवादनाबरोबर माझी अभिवादने तू स्वीकार. ही तुझ्या मस्तकावरील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्ने व्हावीत अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा तुझा स्वाधीन करतो. माझ्या सर्व कृत्यांमध्ये व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही
मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाल कर असे विनवितो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. जा, मिसा समाप्त झाली आहे. आभाराचे 2 शब्द. आज आपल्याला फादर डेव्हिड लाभले होते. त्यांनी मिस्सा बलिदानावरती चांगलं प्रबोधन केलेलं आहे. आपल्याला समजवलं आहे का कशा प्रकारे आपण मिस्सामध्ये भाग घ्यायचा. म्हणून आपण सर्वांच्या वतीने आपण फादर डेव्हिड यांचे आभार मानूया. गीत क्रमांक 134 हिम नंबर 134 गाऊ तुझे गुणगान.